तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिनदर्शिका पुनरावृत्तीवर आधारित हा प्रश्न दिलेला आहे. तर हा प्रश्न कसा सॉल्व करायचा? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 2019 दिलेला आहे. तर हे जे 19 आहे ते 19ला 4ने भाग द्यायचा आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला बाकी जर 1 उरली तर 6 वर्ष ॲड करायचे दिलेल्या वर्षामध्ये. बाकी जर 2 उरली तर 11 वर्ष ॲड करायचे. बाकी जर 3 उरले तर 11 वर्ष ॲड करायचे. आणि बाकी जर 0 उरले तर 28 वर्ष ॲड करायचे. म्हणजे 28 वर्षानंतर ते पुनरावृत्ती म्हणजे परत ते रिपीटेड होत असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 19 दिले म्हणून आपण या ठिकाणी 19ला 4ने भाग दिला आहे. तर बघा, तो 4चा गेला आहे आणि बाकी 3 उरली. तर या ठिकाणी 2019 दिलं आहे, त्याच्यात आपण 3 बाकी उरली म्हणून आपल्याला 11 वर्ष ॲड करायचे. तर या ठिकाणी आपण 11 वर्ष ॲड करणार आहोत. तर बघा किती येते इथे, 9 1 10, हचाला 1, 1 आणि 1 2 आणि 1 3 आणि हे 20 तसेच. तर आपलं जे उत्तर आहे 2030 आलं आहे. ऑप्शनमध्ये 2030 हे 4 नंबरला आहे आणि तेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे.